सामान्य शेतकऱ्यांनी, सामान्य जनतेने, मतदारांनी अशा आमदाराला, अशा लोकप्रतिनिधीला जोड्याने हल्लं पाहिजे, याची चप्पी केली पाहिजे. कारण तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून त्या भागाचं प्रतिनिधित्व करता आणि त्या भागाच्या लोकांशी तुमचे एवढे ऋणानुबंध असताना ते अनेक वर्षापासून तुम्हाला सभागृहात पाठवतात. परंतु जर तुम्ही उपकाराची भाषा जर वापरत असाल की तुम्ही काय कापूस विकून त्यांना पैसे दिलेले नाहीत, तुम्ही काय त्यांची तुमच्या घरातली सोयाबीन विकून बघा, तुम्ही शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला, मतदाराला पैसे देत नाहीत. तुम्ही आमदार झाले म्हणून तुमच्यात मस्ती आली का? तुम्ही आमदार झाले म्हणून तुमच्यात सत्तेची हवा डोक्यामध्ये घुसली? हे तर खरं तर मुख्यमंत्र्यांनी ह्या लोकांचे कान टोचले नाही, कान हल्ले पाहिजे. यापूर्वी सुद्धा माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असताना सुद्धा शेतकऱ्याविषयी बालिश वक्तव्य माणिकरावांनी केलं. ते माणिकराव असतील, बबनराव, याला राव कोणी केलं हे आम्हाला खरं तर आम्हाला याचा विचार पडतो. कारण की हे नेहमी शेतकऱ्याविषयी, सामान्य जनतेविषयी, मतदाराविषयी गरळ ओकण्याचं जर काम करत असतील, अशा लोकांचा निषेध केला पाहिजे. अशा लोकांना मतदारसंघात फिरून दिलं नाही पाहिजे. आणि खरं तर येणाऱ्या काळात अशा लोकांच्या घरातला जरी प्रतिनिधी कोणी एखाद्या निवडणुकीला जर उभा राहिला तर त्याला मतदान देण्याऐवजी याला जोड्याने हाणलं पाहिजे. कारण तरच या लोकांना पश्चाताप होईल. नाहीतर यांच्या मनात कायम सत्तेची मस्ती आणि सत्तेची म्हणजे हौस ही म्हणजे स्वतः यांच्यात राहणार. आणि येणाऱ्या काळात हे असंच शेतकऱ्याविषयी, सामान्य जनतेविषयी, मतदाराविषयी बोलत राहणार. त्यामुळे येणाऱ्या काळात यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली. त्यामुळे जनतेनं अशा लोकांना आता तात्काळ यांना जोड्याने हाणलं पाहिजे, यांची चप्पी केली पाहिजे आणि जशास तसं उत्तर दिलं पाहिजे.